नमस्कार मित्रमंडळींनो, तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे। आज मी तुम्हाला नवीन जागेवर घेऊन आलेले आहे। तुम्ही बघू शकतात की मी नदीच्या पात्रात उभी आहे आणि येथे एक साक्षात्कार असे घडलेला आहे, तो मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि ते तुम्हाला दाखवणार सुद्धा आहे की काय झालं की एके दिवशी एका माणसाच्या स्वप्नामध्ये परत शनी महाराज हे येत होते आणि ते त्याला सांगत होते की तू या ठिकाणी ये आणि या ठिकाणी मी आहे असा। त्याला ते विश्वास पटत नव्हते, पण सतत 1 महिन्यापर्यंत त्याला ते स्वप्न आल्यानंतर त्याने विचार केला की चला जाऊन बघू तरी इथे काय आहे। पण ही जागा इतकी म्हणजे ते इतके खोलवर होते की त्याला खणण्यासाठी तो ज्या वेळेस खणत होता तेव्हा लोकांनी त्याला विचारले की हे असं का करतोय। तेव्हा त्याने सांगितलं की असं माझ्यासोबत घडलेलं आहे आणि असं झालेलं आहे। तर मी जी ही जागा दाखवते आहे, तर या ठिकाणी ते साक्षात्कार चमत्कार असे घडलेलं आहे आणि ते निघाल्यानंतर ज्या वेळेस इथे पाण्याची धारा आली तेव्हा बाईंच्या उजव्या पायाला आणि माणसांच्या डाव्या पायाला मी दाखवल्याप्रमाणे असं होत असेल। खरंच मित्रांनो, हे खरंच घडलेलं आहे आणि त्यावेळेस मी या ठिकाणी येऊन अक्षरशः पूर्ण 1 दिवस मी त्या विचारात पडले आहे, कारण मी पण सायन्स स्टुडंट आहे म्हणून पटकन अशा गोष्टींवर विश्वास पटत नाही, पण हे खरोखर घडलेलं आहे आणि माझ्या आयुष्यात खूप सारे चमत्कार घडले आहेत या जागेमुळे। तर चला मी तुम्हाला आता मंदिर दाखवते। सगळ्यात प्रथम येथे आल्यावर अशी पाय धुण्याची व्यवस्था ही केली गेलेली आहे आणि त्याच्या पुढे आपण आता मंदिराकडे जाणार आहोत। तुम्ही बघू शकतात की माझ्याकडे एक पिशवी आहे आणि मी इथं एक मन्नत केलेली होती की जर असं झाले तर मी येथे असं करेन। तर ती माझी इच्छा दुसऱ्याच आठवड्याला पूर्ण झालेली आहे आणि मी इच्छा पूर्ण झाल्यामुळे जसं बोलणं केलं होतं त्याप्रमाणे मी इथे आलेले आहे आणि त्यांचं दर्शन घेऊन त्यांचं धन्यवाद मी या ठिकाणी करत आहे। तुम्ही बघू शकतात की शनी महाराजांजवळ बाया ह्या जात नसतात, म्हणून या ठिकाणी 2 स्टेजप्रमाणे असं मंदिर उभारण्यात आलेलं आहे। खाली ह्या बाया उभ्या असून आराधना करतात आणि वरती हे पुरुष मंडळी वरती जाऊन हे ते फुलमाळ वगैरे चढवतात। तर येथे मी तसेच तेथे जे पंडित होते त्यांच्याकडे मी दिले आहे आणि त्यांना सांगितले आहे की तुम्ही हे माझ्याकडनं अर्पण करून द्या आणि ते तसंच करत आहेत। मी येथे तुम्हाला मंदिरची रचना दाखवते आहे। सर्वप्रथम येथे कासव महाराज आपल्याला दिसून राहिले आहे आणि वरती हे शनी महाराज हे तेच आहेत की ज्या ठिकाणी तेथून साक्षात्कार घडले आहे। यांना उचलण्यासाठी अक्षरशः 2 ट्रेन आणल्या गेले होते, तरीही हे उचलले जात नव्हते। तुम्ही बघू शकता यांची लांबी सरासर 9 फूट इतकी याच्याहूनही उंच असू शकते एवढी आहे आणि हे एकदम काळे भोर असे आहेत आणि एवढा मोठा दगड, जर तुम्ही म्हणणार की हे खोटं आहे, पण एवढा मोठा दगड आणून एका माणसाला बुजणं आणि एवढ्या खोलपर्यंत बुजणं हे अक्षरशः कठीण गोष्ट आहे, म्हणून ही कोणतीही खोटी गोष्ट नाही आहे। तुम्ही बघू शकतात की ते जे तुम्हाला असे खड्डे दिसत आहेत तर ते अक्षरशः नवग्रह आहेत आणि तुम्ही ह्या मूर्तीची किंवा दगडाची रचना बघू शकता। हे अक्षरशः माणसाप्रमाणे केलेले आहे। ते तुम्ही मागे बघू शकतात की जसं काय कोणाची ती मागची पाटच आहे असं दिसतं। तुम्ही या ठिकाणी या आणि भेट द्या सुलतानपूर गावामध्ये। सुलतानपूर सुलवाडा यांच्या शिवारामध्ये जेथे पहिले मृतदेह जळत होते त्या ठिकाणी अक्षरशः शनी महाराजांचा चमत्कार हा घडलेला आहे, ज्या ठिकाणी कधी कोणी येतही नव्हते, ज्या ठिकाणी सुलतानपूर आणि सुलवाडा यामधले मृतदेह जळत असे, रात्री काय दुपारी कोणी त्या ठिकाणी फिरकत नसेल, पण आज इतका तिथे लोक हे येत आहे कारण त्या ठिकाणी महाराजांची मूर्ती शनी महाराजांची मूर्ती निघाली आहे आणि तिथे त्याची स्थापना झालेली आहे। तर तुम्ही विचार करू शकता ज्या ठिकाणी मृतदेह जळत होते त्या ठिकाणी असा साक्षात्कार घडलेला आहे आणि तिथून आल्यानंतर आता हा प्रसाद वगैरे घ्यायचा। संध्याकाळी हे मंदिर खूप सुंदर दिसतं, कारण मी ते तुम्हाला आजूबाजू लाईटिंग दिसले त्या फार छान दिसत असतात। एक त्या ठिकाणी पाय धुण्याचं होतं आणि एक या ठिकाणी असतं। सहसा हे बंदच असतं। तुम्ही बघू शकता माझी चिमणी कशी त्या पाण्यामध्ये मजा घेते। मुलं असेच मजा घेतात, म्हणून इथलं पाणी हे सरासर बंद करून देण्यात येतं। येथे जास्त पाणी चालू करत नाही
आणि मी माझ्या चिमणीला सांभाळत, म्हणजे मी नव्हती ते माझे जेठानीबाई होत्या, त्यांनी सांभाळत आम्ही तुम्हाला पुढचं लोकेशन म्हणजे ह्या मंदिराच्या दुसऱ्या ठिकाणी दाखवत आहे. तुम्ही बघू शकतात की केवढं भव्य दिव्य परिसर हे होतं आणि येथे कुटिया बनवलेले आहे. म्हणजे जर तुम्ही एखादी मन्नत मागितली आणि ती जर पूर्ण झाली तर, आणि जर तुम्ही मानलं असेल की मला सत्यनारायण करायचं आहे, तर येथे येऊन सत्यनारायण तुम्ही करू शकतात. जी मी सगळ्यात पहिले इच्छा केली होती ती माझी पूर्ण झाली आणि त्यानंतर येथे येऊन आमच्या घरच्यांनी सत्यनारायण केलं आहे. परत ह्या ठिकाणी होम हे होतच असतात. तुम्ही बघू शकतात की किती छान सुंदर हा परिसर आहे आणि सुलतानपूर गावामध्ये या ठिकाणी तुम्ही भेट द्यायला नक्की या. आणि ह्या ठिकाणी म्हणजे सत्यनारायण वगैरे केले जातात आणि दिले जातात, यासाठी हे सर्व रचना केलेले आहे. माझ्या चॅनलला शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही